क्लास 1 रँक अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वी साठी रिव्हिजन सेशन बघत आहोत। यापूर्वी आपण रिव्हिजन सेशन सुरू केलेला आहे, त्यातला आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे पायथागोरस थेरमचा। मॅथ्स 2 चा होता तो। आज आपण मॅथ्स 1 साठी लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हा बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये PYQ पण आहे, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे विचारलेले ते पण आपण बघणार आहोत। काय रिव्हिजन सेशन अँड PYQ प्रश्न दिलेला आपल्याला सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन। प्रश्न काय x प्लस 7y इज इक्वल्स टू 10 आणि 3x मायनस 2y इज इक्वल्स टू 7 ह्या टाइपच्या क्वेश्चन मध्ये आपण प्रश्न लिहून घे, म्हणजे जे दिलेले आपल्याला तोच आपण लिहून घेणार आहे। काय दिलेलं आहे x प्लस 7y इज इक्वल्स टू 10 याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणणार आणि दुसरं काय दिलेलं आपल्याला 3x मायनस 2y इज इक्वल्स टू 7 याला काय म्हणणार आपण इक्वेशन नंबर 2 आता आपल्याला याच्यात काय करायचं असतं x आणि y ह्याच्या व्हॅल्यू काढायच्या आहे। आता इथे काय दिलेला आहे x दिलेला आहे, इथे काय दिलेला आहे 3x दिलेला आहे, इथे काय दिलेला आहे 7 आणि -2, इथे काय प्लस 7 इथे -7 आपण 7 चा 2 करू शकत नाही किंवा 2 चा पण 7 करू शकत नाही, पण पहिलं जे आहे आपला इथे 3 दिलेला आहे, इथे काहीच नाही दिलेलं, काहीच नाही म्हणजे तिथे काय असतो नेहमी 1 असतो। तर आपण हे जे इक्वेशन 1 आहे त्याच्यामध्ये हा जो 1 आहे 1 च्या ठिकाणी जर आपण 3 आणला तर ह्या दोघं व्हॅल्यू काय होऊ शकता कट होऊ शकता। मग 1 आणण्यासाठी आपण काय करणार इक्वेशन 1 जे दिले आपल्याला त्याला मल्टिप्लाय बाय काय करणार आपण 3 करणार। घेऊया मग मल्टिप्लाय इक्वेशन काय इक्वेशन 1 बाय 3 ने काय करणार आहे आपण इक्वेशन 1 ला मल्टिप्लाय करणार आहे। आपण जर 3 ने मल्टिप्लाय केला तर काय येणार आहे आपला 1x प्लस 7y इज इक्वल्स टू 10 काय येणार आहे मग 1 मल्टिप्लाय 3x प्लस काय येणार आहे 7 मल्टिप्लाय 3 21y इज इक्वल्स टू 3 मल्टिप्लाय 10 किती येणार आहे 30 येणार आहे। आपलं नवीन इक्वेशन तयार झालेलं काय आलं 3x प्लस 21y इज इक्वल्स टू 30 याला काय देऊ आपण इक्वेशन नंबर 3 नाव देऊ। पहिले दोन तर आपल्याकडे ऑलरेडी आहेत याला काय नाव देऊ आपण इक्वेशन नंबर 3 आता आपल्याला पहिले इक्वेशन नाही बघायचं, काय काय दिलंय दुसरं इक्वेशन आणि तिसरं इक्वेशन बघायचं। काय दिलंय 3x इथे पण आहे इथे पण आहे -2y इज इक्वल्स टू 7 3x प्लस 21y इज इक्वल्स टू 30 मग आता आपण इक्वेशन 2 बघूया आणि 3 बघूया। आता इक्वेशन 2 आणि 3 मध्ये दोघांकडे काय दिलेलं आहे 3 आहे म्हणजे 3 कट होऊन आपल्याला एक व्हेरिएबल मिळू शकतो। तर कसं करणार मग आपण इथं 3x आहे इथं पण 3x आहे, दोघांची पण जे आहे साइन कोणती दिली दोघांना पण प्लस आहे, काहीच नाही म्हणजे काय असते नेहमी प्लस साइन असते। मग प्लस साइन असेल तर आपल्याला जर कट करायचे तर आपल्याला काय करावं लागेल सबट्रॅक्ट करावं लागेल। मग आपण म्हणूया सबट्रॅक्ट इक्वेशन 3/2 म्हणजे 3 मधून आपण काय करू 2 इक्वेशन हे मायनस करू। मोठं 3 नंबरचं काय मोठं इक्वेशन आहे त्याच्यातून आपण छोटं इक्वेशन काय करू मायनस करू। काय दिले मग आपलं 3 नंबरचं इक्वेशन काय आहे 3x प्लस 21y इज इक्वल्स टू 30 मायनस काय करायचं आपल्याला 3x मायनस 2y इज इक्वल्स टू 7 हे किती नंबरचं इक्वेशन होतं आपलं 3 नंबरचं होतं, हे किती नंबरचं होतं 2 नंबरचं इक्वेशन होतं। आता बघा काय करतोय आपण मायनस करतोय सबट्रॅक्ट करतोय मग ज्यामधल्या साइन असतात सबट्रॅक्ट करताना साइन काय होता नेहमी चेंज होता। इथे काहीच साइन नाही म्हणजे काय असणार आहे मायनस असणार आहे, इथे मायनस आहे म्हणजे इथे काय होऊन जाईल प्लस होऊन जाईल, इथे प्लस आहे म्हणजे इथे काय होऊन जाईल मायनस साइन आपली होऊन जाणार आहे। आता बघूया 3x कसा आहे प्लस आहे काही साइन नाही म्हणजे प्लस आणि हा 3x कसा आहे मायनस म्हणजे दोघं पण काय होतील कट होतील, एक प्लस एक मायनस असेल तर नेहमी काय होऊन जातं कट होऊन जातं, तिथे काय येणार आहे 0 येणार आहे। आता आपल्याला जरी ह्या 2 ला काय दिले मायनस साइन दिली पण आपण साइन चेंज करून घेतलेली मायनस करते म्हणून आपण इथे काय केली साइन चेंज केली, मायनस होता काय झाला तो प्लस झाला। आता हा प्लस 21y आणि प्लस 2y मायनस साइन नाही बघायची प्लस प्लस दोघं पण प्लस प्लस आहे काय झाला मग 21 आणि 2 किती झाला 23y मग काय झाला आपला हा 23y इज इक्वल्स टू आता इथे साइन चेंज झालेली 7 ला पहिले प्लस साइन होती काहीच नव्हती म्हणजे प्लस साइन आपण काय केली मायनस साइन चेंज झाली म्हणजे 30 मधून 7 काय होईल आपला मायनस होईल। मग 30 मधून जर 7 गेला तर किती उरणार आहे आपला 23 उरणार आहे म्हणजे आपल्याकडे व्हॅल्यू काय आलेली आपली 23y इज इक्वल्स टू 23 हे बघा काय 23y इज इक्वल्स टू 23। आता जर आपण बघितला y 23y म्हणजे 23y ला काय दिलेलं आहे मल्टिप्लाय दिलाय, जर हा 23 इकडे मल्टिप्लाय तर ह्या 25 इकडे गेला तर काय होऊन जाईल तो डिव्हिजन ला जाईल। मग आपण कसं लिहिणार मग y इज इक्वल्स टू 23 हा पहिल्याचा 23
हा 23 y ला काय मल्टिप्लाय, हा मग तो जर इकडे गेला तर तो काय होणार आहे, डिव्हिजनला जाणार आहे. मग काय झाला 23 कट झाला, उरला काय मग 1 उरला. मग y ची व्हॅल्यू किती आली आपली 1 आली. पण आपल्याला अजून कशाची काढायची, x ची पण काढायची. आपण कशाची काढली, फक्त y ची काढली. हा मग आता आपण y ची व्हॅल्यू काय करणार, पुट करणार, हा ठेवणार इक्वेशन 1 2 3 पैकी. आता 1 मध्ये नाही ठेवू शकत, कारण का 1 इक्वेशनला आपण चेंज केलेलं आहे. हा 1 च काय केलं आपण 3 मध्ये त्याला चेंज केलेलं आहे. मग आपण एक तर 2 मध्ये ठेवणार, एक तर 3 मध्ये ठेवणार. हा मग 2 मध्ये ठेवूया. काय येणार मग आपलं, पुट व्हॅल्यू ऑफ y इन इक्वेशन 2. हा कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवतोय आपण, 2 नंबरचं जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये आपण कशाची व्हॅल्यू ठेवतोय, 2 ची व्हॅल्यू ठेवतोय. 2 ची व्हॅल्यू काय दिलेली आपल्याला, मग 3x - 2y = 7. y किती आलेलं आहे आपल्याकडे, 1 आलेलं आहे. म्हणजे y च्या ठिकाणी आपल्याला काय ठेवायचं आहे, मग 1 ठेवायचं आहे. काय येणार मग 3x - 2 मल्टिप्लाय काय, हा ब्रॅकेट मध्ये 1 घेतला, y ची व्हॅल्यू 1 = हा 7. काय येणार मग 2 मल्टिप्लाय 1 2च राहणार. इथं काय राहिला 3x - 2 आणि 7. आता आपण काय करणार, 2 इकडे काय दिलेला आहे, मायनस दिलेला आहे. तो आपण = च्या त्या साईडला पाठवणार. इकडे जर मायनस आहे, तिकडे गेला तर काय होऊन जाणार, तो प्लस होऊन जाणार. इकडे काय राहिला 3x राहिला. 2 आणि 7 किती झाला 9, 3x. आता इकडे बघा काय 3x आहे आणि इकडे काय दिलेलं आहे आपल्याला 9 दिलेला आहे. आता 3x ला काय परत मल्टिप्लाय, तो जर 9 कडे गेला तर काय होऊन जाणार आहे, डिव्हिजन लावून जाणार आहे. मग x ची व्हॅल्यू काय येईल आपली 9 डिवायडेड बाय 3. 3 1 जा 3, 3 3 जा 9. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली आपल्याला 3 आली. आपल्याला निघाले x ची आणि y ची व्हॅल्यू. मग आपण काय म्हणणार, x आणि y किती आलेला आहे आपला, आधी x ची लिहायची नेहमी. x किती आलेला आपला 3 आलेला आहे. मग x किती लिहिला आपण 3 लिहिला आणि y किती आलेला आहे 1 आलेला आहे. म्हणजे आपले जे व्हेरिएबल आहे x आणि y चे, ते आन्सर किती आलं आपलं 3 आणि 1 हे आन्सर आलेला आहे. हा काय होता आपला पहिला क्वेश्चन होता. ह्या टाइपचे क्वेश्चन विचारले जातात. याच्यातच आपण सायमल्टेनियस इक्वेशन मध्येच आपण दुसरा प्रश्न बघूया. ह्या टाइपचा पण थोडा त्याच्यामध्ये चेंज आहे. क्वेश्चन 2 दिलेला आपल्याला 99x + 101y = 499. इकडे काय दिलेलं आहे 101x + 99y = 501. आपण प्रश्न व्यवस्थित बघितला, तिथे काय दिलं आपल्याला 99x. तोच इकडच्या इक्वेशन मध्ये काय दिलाय 99y दिलेला आपल्याला. इकडे 101y दिलेला आहे, तोच काय दिलाय इकडे 101x दिलेला आहे आपल्याला. ह्या टाइपच्या क्वेश्चन मध्ये काय करणार आपण, एकदा ऍड करणार, एकदा सबट्रॅक्ट करणार. म्हणजे हे दोघंच इक्वेशन आपल्याला एकदा ऍडिंग करायचं, एकदा सबट्रॅक्टिंग करायचं. इक्वेशनला नंबर देऊन घेऊ काय आपले 99x + 101y = 499. याला काय म्हणणार आपण, इक्वेशन नंबर 1 म्हणणार. पुढे काय दिलेलं आपल्याला इकडे 101x + 99y = 501. याला काय म्हणणार आपण, इक्वेशन नंबर 2. या टाइपच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायचं, एकदा ऍड करायचं, एकदा सबट्रॅक्ट करायचं. मग पहिले ऍडिंग करून घेऊया. ऍडिंग इक्वेशन 1 and 2. 1 and 2 ला आपण काय करतोय, ऍड करतोय. काय येईल मग, ऍड जर करायचं असेल तर आपल्याला 99x + 101y = 499. इकडे काय दिलंय 101x + 99y = 501. आपण काय करतोय, ऍड करतोय. आता ऍड करतोय तर काय होईल 101 आणि 99 किती झाला 200x प्लस इकडे पण काय येईल 200y = 499 आणि 501 किती झाला तो 1000 झाला. आता आपण इकडे बघितलं 200x दिलेला आहे, 200y दिलेला आहे. म्हणजे 200 जो आहे तो दोघं ठिकाणी काय दिलेला आहे, कॉमन दिलेला आहे. मग आपण काय करू 200 ला कॉमन काढून घेऊया. उरला काय, मग इकडून 200 काढला, इथे x उरला, प्लस इकडून पण आपण 200 काढून घेतलं, म्हणजे इकडे काय उरला आपला y उरला = 1000. आता हा जो 200 दिलेला आहे x + y ला काय आहे मल्टिप्लाय. जर तो 1000 कडे गेला तर तो काय होऊन जाणार, डिव्हिजन होऊन जाणार. मग काय आलं मग आपला x + y = 1000 डिवायडेड बाय 200. 200 1 जा 200, 200 5 जा 1000. म्हणजे आपलं जे इक्वेशन आहे x + y = 5 हे काय आलं आपलं इक्वेशन नंबर 1 नाही सॉरी 3 आलं. आपलं इक्वेशन काय आलं, हे 3 आलं. काय आलेलं आपलं इक्वेशन x + y = 5. हे आपलं इक्वेशन 3 आलं. केव्हा, जेव्हा आपण ऍडिंग केलं तेव्हा. आता आपण काय करणार, ह्याच इक्वेशन मध्ये सबट्रॅक्शन करणार आहे. ऍडिंग केलं होतं, आता काय करणार आपण सबट्रॅक्ट करणार. सबट्रॅक्ट
सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 2/1. 2 इक्वेशन मोठा आहे की नाही 501 म्हणून 2 मधून काय करणार आपण 1 मायनस करणार. काय आलंय मग आपलं इक्वेशन 101x प्लस 99y इज इक्वल्स टू 501. वरती काय दिलेलं आहे 99x प्लस 101y इज इक्वल्स टू 499. आपण काय करतो इकडे सबस्ट्रॅक्ट करतोय म्हणजे आपल्या साइन काय होतील चेंज होतील. सबस्ट्रॅक्ट करतोय इथे प्लस होती काय झाली मायनस झाली, इथे पण प्लस होती काय झाली आपली मायनस झाली. आता 101 मधून जर 99 गेला तर किती उरतो 2x मायनस. आता मायनस करते आपण 101 मधून 99 गेला किती उरला इथे पण 2y उरला. मोठ्या संख्येची साइन काय आहे मायनस म्हणून इथे आपण काय देणार मायनस देणार इज इक्वल्स टू इथे काय 501 मधून 499 गेला तर किती उरला 2 उरला. आता काय आलं आपलं 2x मायनस 2y इज इक्वल्स टू 2. 2x इथं 2y म्हणजे 2 दोघां ठिकाणी कॉमन आलेलं मग तो आपण कॉमन काढून घेऊया. 2 जर कॉमन काढला आपण इथे काय उरणार आहे आपला x मायनस y इज इक्वल्स टू 2 उरला. परत 2 इथे काय x मायनस y ला मल्टिप्लाय तो जर ह्या 2 कडे गेला तर तो काय होऊन जाणार आहे डिव्हिजनला. मग आपलं इक्वेशन काय आलं x मायनस y इज इक्वल्स टू 2 डिवायडेड बाय 2. 2 कट झाला उरला काय 1 म्हणजे x मायनस 1 इज इक्वल्स टू काय आला आपला 1 आलेला. हे काय आपलं इक्वेशन नंबर 4. 4 नंबरचं इक्वेशन काय आले आपल्याला x मायनस y इज इक्वल्स टू 1 आलेले. म्हणजे आता आपल्याला इक्वेशन मिळालेले आपले काय आले आपले इक्वेशन x प्लस y इज इक्वल्स टू 5 आणि x मायनस y इज इक्वल्स टू 1. आता आपल्याला x च्या आणि y च्या व्हॅल्यू काढायचे आहे. तेच आपण वापरणार 3rd नंबरचा आणि 4 नंबरचा. आता डायरेक्ट घेऊ शकतो आपण काय दिलं आपल्याला x प्लस y इज इक्वल्स टू 5. हे काय होतं आपलं 3rd नंबरचं इक्वेशन होतं आणि 4 नंबरचं काय x मायनस y इज इक्वल्स टू 1 हे काय आपलं 4th नंबरचं इक्वेशन. जर आपण बघितलं इक्वेशन तर काय इथे प्लस दिलेला इथे मायनस दिलेला म्हणजे डायरेक्ट कट होऊ शकतो. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ऍडिंग करावं लागेल. मग आपण इथे म्हणणार ऍडिंग इक्वेशन 4 and 3. 3 ची आणि 4 ची काय करायची आपल्याला ऍड करायची. मग ऍड जर करतोय आपण इथे ऍड करताना इथं काहीच नाही म्हणजे काय असणार आहे 1x इथे पण 1x किती झाला हा 2x झाला. आणि ही काय झालं मायनस y प्लस y काय झाला हा कट झाला इथे काय येणार आहे 0 येणार आहे इज इक्वल्स टू 5 आणि 1 किती झाला हा 6 झाला. म्हणजे आपल्याकडे काय आला आहे 2x इज इक्वल्स टू 6. आता 2 काय x ला मल्टिप्लाय 6 कडे गेला तर डिव्हिजनला जाणार. मग 6 डिवायडेड बाय 2. 2 1 जा 2 2 3 जा 6. x ची व्हॅल्यू किती आली आपली 3 आली. x आपल्याला मिळालेला x किती आला 3 आला. आता आपल्याला काय काढायचं आहे y काढायचं आहे. y काढण्यासाठी आपण काय करतो जी x ची व्हॅल्यू आलेली असते ती आपण पुट करतो इक्वेशन 1 2 3 4 मध्ये. पण आपण 1 मध्ये आणि 2 मध्ये नाही करणार कारण आपण इक्वेशन 1 ला आणि 2 ला कन्व्हर्ट केलेले कशामध्ये 3 आणि 4 मध्ये. मग आपण जी आपली x ची व्हॅल्यू आलेली ती एक तर आपण 3 मध्ये पुट करू एक तर 4 मध्ये पुट करू. मग घ्या पुट इक्वेशन 3 मध्ये करूया. पुट व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन 3. 3 नंबरचे इक्वेशन काय दिले आपल्याला x प्लस y इज इक्वल्स टू 5. x प्लस y इज इक्वल्स टू 5. आपल्याला व्हॅल्यू कशाची मिळालेली आहे x ची मिळाली. मग x च्या ठिकाणी काय ठेवू आपण 3 ठेवूया प्लस y इज इक्वल्स टू 5. आता 3 इकडे काय प्लस आहे y 5 कडे गेला तर काय होऊन जाईल मायनस होऊन जाईल. मग इकडे काय आला आपला y मायनस y इज इक्वल्स टू 5 मायनस 3. 5 मधून जर 3 गेला तर किती येतो 2 येतो. म्हणजे y ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला y ची व्हॅल्यू किती आली 2 आली. म्हणजे आपल्याला काय काय मिळालं x आणि y दोघं पण मिळाले. काय येईल मग आपले x आणि y काय काय येतील ते 3 and 2. x आणि y व्हेरिएबल आपल्याला किती मिळाले 3 आणि 2. ह्या टाइपचे क्वेश्चन पण विचारले जाते. पहिल्या क्वेश्चन सारखाच फक्त आपण याच्यामध्ये काय केलं ऍडिंग आणि सबट्रॅक्टिंग केलं. कारण का तर हे दोघं जे आहे इक्वेशन 1 आणि 2 आपल्याला सेम दिलेले म्हणजे x ची व्हॅल्यू इथे y ला दिली आहे आणि इथं x ची व्हॅल्यू y ला दिली. त्याच्यामुळे आपण ह्या टाइपचे पण क्वेश्चन सॉल्व्ह केला. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न तिसरा आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. म्हणजे आता आपल्याला ह्या क्वेश्चन मध्ये काय करायचं आहे ग्राफ काढायचा आहे. मी बोर्डवरच काढणार आहे तुम्ही ग्राफ नोटबुक मध्ये काढायचं आहे. काय दिलेलं आपल्याला प्रश्न x प्लस y इज इक्वल्स टू 0. x प्लस y इज इक्वल्स टू 0 दिलेलं आणि इकडे काय दिलेलं आहे 2x मायनस y इज इक्वल्स टू 9. जेव्हा आपल्याला ग्राफिकली क्वेश्चन दिलेला असतो तेव्हा आपण 2 बॉक्स करून घेणार आहे. इथे काय म्हणणार आपण x म्हणणार y आणि
एक्स वाय, याच्यामध्ये काय करायचं आपल्याला एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यू काढायच्या, नंतर आपण ग्राफ काढणार आहे. आपल्याला जो प्रश्न दिलेला आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0, त्याच्यावरूनच आपण एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यू काढणार आहे. आता व्हॅल्यू काढताना नेहमी एक्स काय घेणार आपण 0 1 2 3 घेणार. हा, आपण दुसरे नंबर पण घेऊ शकतो, पण 1 2 3 जर घेतला तर आपल्याला व्यवस्थित ग्राफ काढता येईल. दुसऱ्या नंबरनी पण काढता येतो, पण कधी कधी चुकायची संभावना असते. आता हा जो आपण काढलेला एक चार्ट, हा काय आपला एक्स प्लस वाय साठी दिलेला आहे पहिल्या इक्वेशन साठी. आता असा सेम बॉक्स आपण काढणार आहे दुसऱ्या इक्वेशन साठी, म्हणजे 2x मायनस वाय इज इक्वल टू 0 साठी सेम बॉक्स आपण काढून घेणार आहे. तिथे पण आपण 0 1 2 3 ह्याच व्हॅल्यू वापरणार आहोत. काय दिला एक्स वाय व्हॅल्यू घ्यायची आपल्याला 0 1 2 आणि 3. इथे पण आपण सेम त्याच व्हॅल्यू घेणार आहे, चेंज करणार नाही आहोत. चेंज करायचं असेल तुम्हाला तुम्ही करू शकता, पण प्रॉब्लेम येऊ शकतो थोडासा. काय दिले आपल्याला एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0, याला काय म्हणणार आपण इक्वेशन नंबर 1 म्हणणार, याला काय म्हणणार इक्वेशन नंबर 2 म्हणणार. आता जे आपल्याला दिला एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0, याचाच वापर करून आपण हा चार्ट फुलफिल करणार आहोत. काय दिले आपल्याला एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. एक्स आपण काय घेणार आहे इथे 0, पहिल्या चार्ट साठी ना, मग आपण एक्स काय घेणार आहे इथे 0 घेणार आहे. प्रत्येक वेळेस एक्स ची व्हॅल्यू आपण चेंज करणार आहे. एक्स काय दिले आपल्याला पहिल्या याच्यासाठी काढतोय आपण, एक्स काय दिले आपल्याला 0 दिलेले, आपण 0 घेतलेला आहे, प्लस y इज इक्वल टू 0. इथे पण 0 इथे पण 0, म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली 0 आली. म्हणजे हा जो y हा किती आला आपल्याला 0 मिळाला. मग x आणि y, x पण किती आलेला आपल्याला 0 आणि y पण 0, म्हणजे एक्स वाय पहिल्या याच्यात किती आला 0 0 आला. याच्यामधलंच दुसरं जे आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0, दुसऱ्या वेळेस आपण काय करणार एक्स ची व्हॅल्यू किती ठेवणार आहोत 1 ठेवणार आहोत. म्हणजे एक्स इज इक्वल टू किती घेणार आपण 1 घेणार, प्लस वाय इज इक्वल टू 0. आता 1 काय इकडे प्लस आहे, 0 कडे गेला तर मायनस, मग वाय इज इक्वल टू 0 मायनस 1. मग वाय किती आला आपल्याला 0 मधून 1 मायनस झाला -1च. वाय किती मिळाला आपल्याला -1. मग इथं आपण काय म्हणणार -1. मग आपली एक्स वाय किती आले 1 आणि -1. आता दुसऱ्या वेळेस तिसऱ्या टाइप मध्ये आपण काय करणार आहे एक्स किती घेणार आहे आता 2 घेणार आहे. म्हणजे काय आला आपला एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. आपलं इक्वेशन तेच आहे जे आपल्याला प्रश्नामध्ये दिले तेच घेतोय आपण, फक्त एक्स ची व्हॅल्यू चेंज करतोय. मग एक्स किती घेणार आपण आता 2 घेणार, प्लस वाय जसाच तसा इज इक्वल टू 0. 2 इकडे काय आहे प्लस आहे, 0 कडे गेला तर काय होऊन जाईल मायनस होऊन जाईल, म्हणजे 0 मायनस 2. वाय ची व्हॅल्यू किती आली मग -2. इथे वाय ची व्हॅल्यू किती आली आपल्याला -2 मिळालेली, म्हणजे काय आली आपली 2 आणि -2. एक्स वाय किती आला 2 आणि -2. चौथ्या वेळेस एक्स किती घेणार आहे आपण आता इथे 3 घेणार आहे, म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. एक्स किती घेतोय आपण 3 घेतोय, 3 मायनस वाय इज इक्वल टू 0. 3 काय इकडे प्लस, 0 कडे गेला तर मायनस, 0 मायनस 3. वाय किती आला मग -3. वाय किती आलेला आहे -3. व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 3 आणि -3. आता आपला हा जो पहिला प्रश्न दिलेला होता आपल्याला एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0, याच्यामध्ये आपण एक्स ची व्हॅल्यू प्रत्येक 4 व्हॅल्यू घेतल्या आपल्या 0 1 2 3. प्रत्येक याचे एक्स ची व्हॅल्यू घेऊन आपण कशाची व्हॅल्यू काढली वाय ची, म्हणजे आपल्याला एक्स आणि वाय इथे दोघं पण मिळालेले आहेत. म्हणजे आपला पहिला चार्ट झाला. आता दुसऱ्या चार्ट साठी आपण इक्वेशन कोणतं वापरणार आहे 2 नंबरचं इक्वेशन वापरणार आहोत. काय 2x मायनस वाय इज इक्वल टू 9. याच्यामध्ये पण आपण एक्स ची व्हॅल्यू काय काय घेतलेली 0 1 2 3 घेतलेली आहे. काढूया मग आता. आपलं काय पहिलं 2x, एक नंबरला काय घ्यायचं आपल्याला एक्स किती घ्यायचा आहे 0 घ्यायचा आहे. म्हणजे एक्सच्या ठिकाणी आपण काय ठेवणार इथे 0 ठेवणार. 2 जसाच तसा एक्सच्या ठिकाणी काय ठेवला 0 ठेवला, मायनस वाय इज इक्वल टू 9. आता 2 ने जर 0 ला मल्टिप्लाय केलं आन्सर काय येणार आहे आपलं 0च येणार आहे. मग इथं आपण 0 लिहून घेऊया, मायनस वाय इज इक्वल टू 9. म्हणजे आपला आन्सर काय आला आपल्याला इथे मायनस वाय इज इक्वल टू 9. वाय कसा आलेला मायनस आलेला, वाय आपल्याला मायनस घेऊन चालणार नाही, म्हणून आपण मायनस साइन काय करणार इकडे शिफ्ट करणार 9 कडे. मग वाय काय येईल आपला वाय इज इक्वल टू -9. वाय किती आला मग -9 आला. वाय किती आला आपला -9, म्हणजे आपल्या व्हॅल्यू काय झाल्या 0 -9 झाल्या. पहिलं झालं आपलं सॉल्व. आता 2 नंबरचा आपल्याला एक्स किती घ्यायचंय आता 1 घ्यायचंय. पहिले काय घेतलं होतं आपण 0 घेतलेलं होतं, आता किती घेतोय आपण 1 घेतोय. 2 नंबरला किती घेतोय आपण 1 घेतोय. काय येईल मग 2x मायनस वाय इज इक्वल टू 9.
2 हा 1 घेतोय आपण एक्सच्या ठिकाणी मायनस वाय इज इक्वल्स टू 9. 2 1 जा 2 मायनस वाय इज इक्वल्स टू 9. हा 2 इकडे काय आता प्लस आहे 9 कडे गेला तर काय होऊन जाईल मायनस होऊन जाईल 9 मायनस 2 काय येईल मग मायनस वाय 9 मधून 2 गेला 7 आला. आता परत y किती आला इथे मायनस आहे. हा y ला मायनस साईन नाही चालणार मग आपण ती साईन काय करणार शिफ्ट करणार आपण 7 कडे म्हणजे आपलं आन्सर काय आलं -7. y ची व्हॅल्यू 2 नंबरला y ची व्हॅल्यू किती आली आपली -7 आली म्हणजे आपला xy किती झाला 1 आणि -7 झाल्या. आता थर्ड नंबरला आपल्याला y किती x किती घ्यायचा आहे 2 घ्यायचा आहे. थर्ड नंबर साठी आपण काय घेतोय x 3 घेतोय. इक्वेशन तेच आहे आपलं 2x - y इज इक्वल्स टू 9. x किती घेतोय आपण 2 घेतोय मायनस y इज इक्वल्स टू 9. 2 2 जा 4 मायनस y इज इक्वल्स टू 9. 4 का इकडे प्लस आहे 9 कडे गेला तर काय होऊन जाईल मायनस मग मायनस y इज इक्वल्स टू 9 मायनस 4. 9 मधून 4 गेला 5. y किती आला मग आपला -5 साइन आपण शिफ्ट करणार 5 कडे. y किती आला मग आपला -5 आला. y किती आला -5 काय काय झाले आपल्या 2 आणि -5 झाल्या. आता आपण 3 व्हॅल्यू काढलेले आहे. आता चौथी व्हॅल्यू आपल्याला x किती घ्यायचं आहे आता 3 घ्यायचं आहे. इक्वेशन तेच आहे आपलं 2x - y इज इक्वल्स टू 9. 2x किती घेतोय आपण 3 घेतोय मायनस y इज इक्वल्स टू 9. 2 3 जा 6 मायनस y इज इक्वल्स टू 9. 6 इकडे काय दिले आपल्याला प्लस दिलाय 9 कडे गेला तर मायनस काय मग 9 मायनस 6 किती आला -y आपला 3 आला. साइन काय करतोय आपण शिफ्ट करतोय परत y इज इक्वल्स टू -3. y किती आला आपला -3 व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 3 - 3. हा आता आपण चार्ट भरून घेतले म्हणजे x ची आणि y ची व्हॅल्यू आपण काढली गेली. आता ह्या व्हॅल्यूचा वापर करून आपण काय काढणार आहोत ग्राफ काढणार आहोत. इझी प्रश्न आहे हा मार्च 2019 मध्ये विचारलेला पण आता ग्राफ काढून घेऊया. ग्राफ काढून घेऊया आपण x ऍक्सिस आणि y ऍक्सिस ड्रॉ केलेली मी बोर्डवर काढते तुम्ही हा ग्राफ पेपर मध्येच काढायचा आहे. x आणि y ऍक्सिस ड्रॉ केली. आता आपल्याला काय दिले पहिलं 0 0 हा चार्ट म्हणजे हा चार्ट आणि हा इकडचा चार्ट दोघं पण आपण इथे प्लॉट करणार आहोत. पहिला घेऊया इक्वेशन काय आपलं x + y साठी हा 0 आणि 0 x पण 0 दिलेला आहे आणि y पण 0 दिलेला आहे म्हणजे कुठे येणार आहे 0 वरच येणार आहे मग इथे हा काय झाला आपला 0 वर प्लॉट झाला. दुसरा काय दिलेला आहे आपल्याला x किती दिलेला आहे 1 दिलेला आहे y किती दिलेला आहे -1 दिलेला आहे. x म्हणजे हा x आणि हा y -1 आहे की नाही म्हणजे आपला काय येईल इथे 4 क्वाड्रंट. हा काय असता फर्स्ट क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. एक मायनस x मायनस आणि x प्लस आणि y मायनस हा कुठे येतो नेहमी फोर्थ क्वाड्रंट मध्ये येतो. दुसरा प्लॉट केला आपण 1 आणि -1. तिसरा काय दिला आपल्याला 2 आणि -2 इथेच येणार याच्या खाली हा 2 आणि हा 2 मायनस दोघं पण इथे आला. नंतर काय दिलेलं आहे आपल्याला 3 आणि -3 दिलेला आहे म्हणजे हा +3 आणि हा -3 काय झालं इथं आपला प्लॉट झाला. आपण लाईन ड्रॉ करून घेऊया. कोणतं इक्वेशन होतं आपलं हे x + y इज इक्वल्स टू 0 म्हणजे इक्वेशन नंबर काय होता आपला हा 1 होता. त्याचा काय केला आपण प्लॉट केला. आता दुसऱ्या इक्वेशनचे आपण करूया प्लॉट करून घेऊया. काय काय दिलेलं आपल्याला 0 आणि -9. x काय दिलेला आहे 0 दिलेला आहे म्हणजे हा जो x असतो ही x ऍक्सिस वर आपल्याला काय घ्यायचा आहे 0च घ्यायचा आहे आणि y ऍक्सिस ला काय घ्यायचं आहे आपल्याला 9 घ्यायचं आहे म्हणजे ही लाईन कुठे येणार नेहमी y ऍक्सिस वरच येणार 0 आणि 9 म्हणजे काय लिहिली ती y ऍक्सिस वर आपला पॉइंट येणार -9 हा कुठे आला y ऍक्सिस वर आला. काय येणार हा y ऍक्सिस वरच काय येईल आपला 9 येईल. नंतर काय दिलेलं आहे आपल्याला x1 दिलेला आहे y किती दिलेला आहे -7. x1 म्हणजे हा जो आहे हा x1 घ्यायचा आपल्याला आणि y ऍक्सिसचा काय घ्यायचा आपल्याला 7 घ्यायचा आहे म्हणजे हा 1 आणि हा 7 मग इथं आपला पॉइंट येणार किती आला हा 1 आणि 7. दुसरा पण प्लॉट झाला. आता काय दिलं आपल्याला 3 नंबरला काय दिलेलं आहे 2 आणि -5 काय दिलेलं आहे हा 2 दिलेला आहे आणि काय करायचं आपल्याला -5 2 आणि -5 म्हणजे इथे येणार आपला -5 2 आणि -5 आणि तिसरा काय दिलेला आहे आपल्याला 3 - 3 म्हणजे हा झाला आपला
3 मायनस 3 हाच आपला झाला. मग आता आपले चारही पण पॉइंट काय झाले, प्लॉट करून झाले. आपण लाईन ड्रॉ करूया. काय येईल मग ती, कोणतं इक्वेशन होतं आपलं हे, 2x मायनस वाय इज इक्वल्स टू 9. इक्वेशन नंबर 2 नंबरचं होतं. आता दोघं पण जे आहे प्लॉट कुठे कुठे इंटरचेंज करताय, म्हणजे कुठे इंटरसेक्ट करताय ते किती नंबरचा आहे आपला, 3 आणि -3. म्हणजे आपले x ची आणि y ची व्हॅल्यू काय काय आली आहे, 3 x ची आलेली आणि y ची काय आलेली आहे, -3 आलेली. मग आपण इथं लिहून घेऊया, x आणि y किती आलेला आपला, 3 आणि -3. हे काय झालं, मग आपलं आन्सर झालं. हा ग्राफ तुम्ही जर ग्राफ पेपरवर प्लॉट केला एकदम व्यवस्थित येणार. ह्या ज्या आहे लाईन ज्या ड्रॉ केलेल्या आपण एकदम स्ट्रेट लाईन ह्या आपल्याला तिथे येणार आहेत. ह्या प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकता. हा क्वेश्चन काय मार्च 2019 मध्ये विचारलेला. दरवर्षी ह्या टाईपचा प्रश्न एक तरी प्रश्न विचारला जातो 5 मार्काला. त्यामुळे याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. पुढचा प्रश्न घेऊया आपण. क्वेश्चन 4 दिले आपल्याला, डिटर्मिनंट काढायचा आहे. डिटर्मिनंटचा हा प्रश्न आहे काय, 3, 4 आणि 2, 5 हा 2020 मध्ये विचारलेला आहे. तसंच डिटर्मिनंटचाच परत मार्च 2020 मध्ये विचारला. हा नोव्हेंबर 2020 आहे, हा काय मार्च 2020. प्रत्येक वेळेस हा पण 1 ते 2 मार्काला विचारला जातो. आता डिटर्मिनंट मध्ये काय करायचं असतं आपल्याला, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय. म्हणजे 3 आणि 5 चं मल्टिप्लाय करणार आपण आणि -4 आणि 2 चं मल्टिप्लिकेशन करणार. मग काय लिहितं, 3 मल्टिप्लाय बाय 5. 3 चं आणि 5 चं मल्टिप्लाय केलं, -4 मल्टिप्लाय बाय 2, 4 मल्टिप्लाय 2. 3 5 जा 15, 4 2 जा 8. इझी टाईपचे क्वेश्चन असतात हे 2 मार्काला. आता 15 मधून जर 8 गेला तर किती येणार आहे आपल्याला, 7. म्हणजे आपलं जे आन्सर आहे डिटर्मिनंट याचं, तर ते किती आलेलं आहे आपलं, 7 आलेले 2 मार्काला. नोव्हेंबर 2020 मध्ये विचारला. एकदम इझी प्रश्न आहे हा. ह्याच टाईपचा प्रश्न दिलेला आहे 2020 मध्येच विचारलेला आहे, तो पण मार्च. सॉल्व्ह करूया. इथे पण काय करणार आपण, क्रॉस मल्टिप्लाय करून घेणार. काय दिलेलं आहे आपल्याला, 7 डिवायडेड बाय 3 मल्टिप्लाय 1/2. मायनस करणार आहे आपण. इकडे काय दिलेलं आहे आपल्याला, 3 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय 5 डिवायडेड बाय 3. आता आपल्याला मल्टिप्लाय करायचे आणि मल्टिप्लाय केल्यानंतर काय करायचंय, मायनस करायचे. आपण मल्टिप्लाय जेव्हा करतो तेव्हा समोरासमोर डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करतो. 7 मल्टिप्लाय 1 किती आला, तो 7च आला. 3 मल्टिप्लाय 2 किती झाला, 6 झाला. मायनस 3 मल्टिप्लाय 5 किती झाला, 15 झाला. आणि 3 मल्टिप्लाय 2 जर केला आपण तो किती आला, 6 आला. जर आपण इथे बघितलं डिनॉमिनेटर जो आहे आपला तो काय आलेला आहे, सेम आलेला आहे, 6 आणि 6. मग आपण डिनॉमिनेटर काय करणार, एकदाच लिहून घेणार. वरती काय दिलं आपल्याला, 7 - 15. आता 7 मधून जर 15 गेला तर काय येणार आहे, 8 येणार आहे. छोट्या संख्येतून आपण मोठी संख्या काढली, मग मोठ्या संख्येचे साइन देणार आपण याला, -8 अपॉन हा काय झाला, 6. आता काय आलं आपलं, -8/6 आलेलं आहे. पण याला आपण काय करू शकतो, भाग देऊ शकतो 2 ने. मग काय येईल, 2 3 जा 6, 2 4 जा 8. मग आपलं आन्सर काय आलं, 4/3. आता भाग जाणार नाही म्हणून आपण हे असंच ठेवलं. मग आपलं जे दिलेलं आपल्याला क्वेश्चन त्याचं आन्सर काय आलेलं आहे, -4/3 आलेलं आहे. पुढचा क्वेश्चन घेऊया. प्रश्न 5वा दिलेला आहे आपल्याला, सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन युजिंग द क्रॅमर्स रूल. म्हणजे आता इथे आपल्याला क्रॅमर्स रूलचा वापर करायचा आहे. क्रॅमर्स रूल साठी पण एक फॉर्म्युला आहे, तो घेऊया आपण. प्रश्न काय दिलेला आपल्याला, 4m + 6n = 54. याला काय म्हणूया आपण, इक्वेशन नंबर 1 म्हणूया. 3m + 2n = 28. याला काय म्हणूया आपण, इक्वेशन नंबर 2 म्हणूया. आता क्रॅमर्स रूल साठी आपल्याला जे पहिले दिले 4 त्याला काय म्हणणार आपण, a1. आणि जो 3 आहे त्याला काय म्हणणार, a2. हा काय असणार आहे, b1 b2. आणि हा काय असणार आहे, c1 c2. मग आपण घेऊया, a1 a2 = b1 b2 c1 c2. हे जे आहे पहिले m चे कोएफिशिएंट 4 आणि 3 हे काय असणार आहे, आपले a1 असणार आहे आणि a2 असणार आहे. जे n जो आहे n चे जे कोएफिशिएंट आहे 6 हा काय असणार आहे, आपला b1 असणार आहे आणि 2 काय असणार आहे, b2 असणार आहे. c जे आहे आपला, हा 54 हा काय असणार आहे आपला c1. आणि जो 28 आहे तो काय असणार आहे आपला c2. आता क्रॅमर्स रूल फाइंड करण्यासाठी काय दिले आपल्याला, एक फॉर्म्युला आहे. त्याच्यासाठी आपल्याला आधी डी फाइंड करावा लागतो, डिटर्मिनंट. डिटर्मिनंट साठी आपला फॉर्म्युला काय येणार आपला, a1 a2 b1 b2. म्हणजे पहिलेच घ्यायचे आपल्याला सुरुवातीला, a1 a2 b1 b2 त्याची व्हॅल्यू आपल्याला घ्यायची आहे. काय येणार मग, a1 किती दिलेला आहे इथे, 4 आणि 3. इकडे काय आहे, 6 आणि 2.
यांचं काय करणार आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे 4चं मल्टिप्लाय 2 सोबत, 3चं 6 सोबत. 4चं मल्टिप्लाय आपण कशासोबत करणार आहे 2 सोबत, मायनस 3चं मल्टिप्लिकेशन 6 सोबत. काय येईल मग 4 2 जा 8 येणार आणि 3 6 जा 18 येणार. डिफाईन करतोय आपण. आता 8 मधून जर 18 गेला, छोट्या संख्येतून आपण जर मोठी संख्या काढली तर काय येणार, 8 मधून 18 गेला तर काय येणार 10 येणार, आणि मोठ्या संख्येचे साइन हे मायनस, म्हणजे डी जो आहे आपला तो किती आलेला आपला 10 आलेला. आपण छोटी संख्येमधून मोठी संख्या काढली म्हणून मोठ्या संख्येचे साइन काय देणार आपण आपल्या आन्सरला देणार. मग डी किती आला आपला 10 आलेला आहे. आता आपण काय काढून घेऊया डीएम. डीएम आता डीएम काढण्यासाठी, डी काढण्यासाठी आपण काय घेतलं होता A1 A2 B1 B2. आता डीएम काढण्यासाठी आपण काय घेणार आहे C1 C2 B1 B2. हा काय काढतोय आपण डीएम काढतोय, कारण इथं एम दिलेला आहे ना म्हणून एम घेतला आपण. आता C1 किती दिलेला आहे आपल्याला 54, C2 किती दिलेला आहे 28 दिलेला आहे, B1 किती दिलेला आहे 6 आणि 2 दिलेला आहे. यांच्यामध्ये पण आपण काय करूया क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया. म्हणजे काय येणार आपलं 54 मल्टिप्लाय बाय 2 मायनस 28 मल्टिप्लाय बाय 6. आपण काढतोय डीएम. 54चं जर मल्टिप्लाय 2 केलं तर काय येणार आहे 108 येणार आहे, मायनस 28चं जर 6 सोबत मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे 168 येणार आहे. आपण डीएम काढतोय. 108 दिलेला आहे, मायनस काय 168. परत छोटी संख्या आहे, छोट्या संख्येतून आपण मोठी संख्या काढायची. काय येईल मग 108 मधून जर आपण 168 काढला तर आपला आन्सर काय येणार आहे 60 येणार आहे. आणि मोठ्या संख्येची साइन काय दिलेली मायनस दिलेली, म्हणजे डीएम जो आहे तो किती आला आपला -60 आला. आता आपण काय काढला डीएम काढला. जसा डीएम काढला एम साठी तसंच आपण डीएन काढणार एन साठी, कारण आपल्याला एम ची आणि एन ची व्हॅल्यू फाइंड करायची. पुढचं काय करूया मग आपण डीएन फाइंड करायचं. डीएन फाइंड करण्यासाठी आपण काय घेणार आहे A1 A2 आणि C1 C2. इथं काय घेणार आहे मग A1 A2 C1 C2. A1 किती दिलेला आहे आपल्याला 4 3 आणि C1 C2 किती दिलेला आहे 54 आणि 28. यांच्यामध्ये आपण परत काय करणार मग क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4चं मल्टिप्लिकेशन कशासोबत करायचं आपल्याला 28 सोबत, 4 मल्टिप्लाय 28 मायनस 3चं मल्टिप्लाय कशासोबत करायचं आपल्याला 50 सोबत, 54 सोबत. 28 4 जर किती येतो 112 मायनस 54चं जर 3 सोबत केलं तर काय येणार आहे 162. आता परत इथे काय दिलं आपल्याला 112 मायनस 162. मग आपण 162 मधून 112 काढला तर आपलं काय येतं 50 येतं. आपण छोटी संख्येमधून मोठी संख्या मायनस केली म्हणून आपण याला काय देणार मायनस साइन देणार. मग डीएन जो आहे आपला तो किती आलेला आहे -50. पण आपल्याला आता आपण काय काय काढलाय डी काढला, डीएम काढला आणि डीएन काढला. पण आपल्याला क्रॅमर्स रूल साठी छोटासा एक फॉर्म्युला दिलेला आहे तो घेऊया आपण. आपल्याला काय काढायचं आहे एम काढायचा आहे. एम साठी फॉर्म्युला काय डीएम अपॉन एम. डीएम जो आहे एम, डीएम किती आला आपला -60 आला, -60. आणि सॉरी इथं एम नाही डी, डी किती आलेला होता आपला डी हा किती आलेला होता -10 आलेला होता. मग आपण इथं काय घेणार मग -10, मायनस मायनस साइन कॅन्सल होऊन जाईल, 10 1 जा 10, 10 6 जा 60. एम किती आला मग आपला हा 6 आला. जसं एम काढला आपण तसंच काय काढणार मग एन काढणार. एन साठी आपण काय घेणार मग डीएन अपॉन डी. डीएन किती आलेला आहे आपला डीएन हा किती आला -50 आला. डीएन किती आला -50 अपॉन डी किती आलेला आहे आपला 10 आलेला आहे, -10 आलेला आहे. परत मायनस मायनस साइन कट होतील, 10 1 जा 10, 10 5 जा 50. म्हणजे एन जो आहे तो आपला किती आलेला आहे 5 आलेला. आपण व्हॅल्यू काढल्या कशाच्या एमच्या आणि एनच्या. मग आपण काय लिहिणार इथं ब्रॅकेट मध्ये एम एन किती आलेले आपले, एम किती आलेला हा 6 आला आणि एन किती आला 5 आला. हे काय आपलं सोल्युशन हे इक्वेशनचं. म्हणजे जर कॅमर्स रूलनी जर आपण सॉल्व्ह केला तरी आपण आपल्याला काय मिळतो XY पण म्हणू शकतो. आपण इथं आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिलेलं होता एम आणि एन दिलेलं होतं म्हणून आपण काय फाइंड केला एम आणि एन किती आलाय तो 6 5 आलेला आहे. क्रॅमर्स रूल साठी आपल्याला ह्या पद्धतीने सॉल्व्ह करायचे. पहिले तर काय करणार आपण डी काढून घेणार. डी साठी आपल्याला
A1 A2 B1 B2 चा वापर करायचा. डी काढल्यानंतर आपण मग डीएम काढणार आणि नंतर काय काढणार मग डीएन काढणार. आणि क्रॅमर्स रूलचा फॉर्म्युला काय मग M = dm/d आणि n काढण्यासाठी dn/d. या प्रकारे आपण सॉल्व करू शकतो. पुढचा प्रश्न घेऊया आता. प्रश्न 6वा दिला आपल्याला. द नंबर डिफर बाय 3 द सम ऑफ द ट्वाइस अँड द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 19. फाइंड द नंबर. हा प्रश्न काय दिलेला आपल्याला, 2 नंबर दिलेले, एक स्मॉलर नंबर आहे आणि एक ग्रेटर नंबर आहे. तर आपल्याला नंबर फाइंड करायचे. आता काय म्हटलं त्यांनी, 2 नंबर डिफर बाय 3. हा म्हणजे जे 2 नंबर दिलेले त्यांच्यामधला डिफर म्हणजे काय डिफरन्स दिलेला आहे, तो किती दिलेला आहे 3 दिलेला आहे. ही आपली काय असणार आहे पहिली कंडिशन असणार आहे. आणि द सम ऑफ द ट्वाइस द स्मॉलर नंबर, आणि दुसरी कंडिशन काय असणार आहे आपली, द स्मॉलर नंबर आहे तो काय होतोय ट्वाइस होतोय. ट्वाइस म्हणजे काय डबल. अँड थ्राइस द ग्रेटर नंबर. हा आणि जो ग्रेटर नंबर आहे तो काय होतोय थ्राइस होतोय. थ्राइस म्हणजे काय असतो 3 पट. इज द 19. फाइंड द नंबर. हा आता आपण काय करू, याच्यामध्ये आपल्याला स्मॉलर नंबर आणि ग्रेटर नंबर काढायचे, म्हणजे आपण त्याला एक्स आणि वाय कन्सिडर करूया. हा काय येईल मग, लेट कन्सिडर. काय येईल स्मॉलर नंबर, पहिले तर ग्रेटर घेऊया. ग्रेटर नंबरला काय म्हणूया आपण एक्स म्हणूया. अँड स्मॉलर नंबरला काय म्हणूया आपण वाय म्हणूया. आता पहिली जी कंडिशन आहे आपली 2 नंबर डिफर. हा डिफर म्हणजे त्यांच्यातला डिफरन्स दिलेला आहे. 2 नंबर मधला डिफरन्स किती दिलेला आहे त्यांनी 3 दिलेला आहे. हा मग 2 नंबर कोणते दिले आपले आपण एक्स आणि वाय. हा मग आपण एक्स मायनस वाय आपण काय म्हणूया फ्रॉम कंडिशन 1. फ्रॉम कंडिशन फर्स्ट. हा आपली फर्स्ट कंडिशन काय आहे एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 3. याला काय म्हणूया आपण इक्वेशन नंबर 1 नाव देऊया, कारण डिफरन्स म्हटलेला आहे म्हणून आपण काय घेतलं एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 3. ही काय झाली आपली कंडिशन नंबर फर्स्ट झाली. आता दुसऱ्या कंडिशन साठी काय म्हटलेलं आहे द सम. हा सम म्हणजे काय असते बेरीज असते. ट्वाइस द स्मॉलर नंबर. हा स्मॉलर नंबर म्हणजे काय आपला वाय. काय म्हटलं त्यांनी स्मॉलर नंबरला काय म्हटलेले, स्मॉलर नंबर साठी काय ट्वाइस होतंय. स्मॉलर नंबर ट्वाइस. ट्वाइस म्हणजे काय येईल मग 2y येईल इथे. हा कारण y म्हणजे काय होता आपला स्मॉलर नंबर होता, मग स्मॉलर नंबर साठी काय घेतला आपण 2y घेतला. आता काय म्हटलं इथं थ्राइस म्हटलेले, थ्राइस म्हणजे काय 3 पट. मग आपण काय म्हणूया ग्रेटर नंबर. ग्रेटर नंबर काय होतोय थ्राइस होतोय, म्हणजे काय इथे 3x. ग्रेटर नंबर साठी काय कन्सिडर केलंय आपण x कन्सिडर केलंय म्हणून इथे काय झाला मग 3x. तर त्यांचं काय होतंय सम होती. म्हणजे स्मॉलर नंबर आणि ग्रेटर नंबर यांची काय होते सम किती दिलेली, सम 19 दिलेली. मग आपण करूया काय येईल मग आपली 3x प्लस 2y इज इक्वल्स टू काय आला 19 आला. ही काय झाली आपली कंडिशन सेकंड. ही काय झाली आपली कंडिशन सेकंड झाली. आता बघूया आपले इक्वेशन काय काय मिळाले आपल्याला एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 3. आणि इथे काय मिळालेलं आहे 3x प्लस 2y इज इक्वल्स टू 19. आपण जर बघितलं आपल्याला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढायची. आता पहिल्या इक्वेशन मध्ये एक्स मायनस वाय दिले आणि इथे काय दिलेलं आहे 3x प्लस 2y दिलेला आहे. आता आपण इथं पण 3 आणू शकतो आणि वाय जो आहे तिथे पण काय आणू शकतो 2y आणू शकतो. जर आपण 2 च्या शेजारी जर y च्या शेजारी जर आपण 2 आणला तर आपलं इक्वेशन डायरेक्ट काय होईल कट होईल आणि आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल. मग आपण काय करूया ऍडिंग करूया. कोणाची ऍडिंग करूया इक्वेशन नाही ऍडिंगच्या आधी आपण मल्टिप्लाय करूया, कारण y ला काय पाहिजे आपल्याला कोएफिशियंट 2 पाहिजे. मग आपण काय म्हणूया इथे मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2. 2 ने काय करूया आपण इक्वेशन 1 ला मल्टिप्लाय करूया. काय येईल मग 2 ने जर मल्टिप्लाय केला तर 2 मल्टिप्लाय x काय होऊन जाईल 2x मायनस 2 मल्टिप्लाय y 2y आणि 2 3 जा 6. याला काय म्हणूया आपण इक्वेशन नंबर 3 नाव देऊया. आता आपलं फर्स्ट जे इक्वेशन होतं त्याला आपण कन्व्हर्ट केलंय, कशामध्ये कन्व्हर्ट केलं आपण इक्वेशन नंबर 3 मध्ये. आता आपण फर्स्ट इक्वेशन नाही बघायचं, आपण बघूया इक्वेशन नंबर 2 आणि 3. आता इक्वेशन नंबर 2 काय दिले आपल्याला 3x प्लस 2y इज इक्वल्स टू 19. आणि थर्ड इक्वेशन काय आपलं 2x मायनस 2y इज इक्वल्स टू 6. आता आपलं 2x आणि 2y आणि 2y दोघं पण एक प्लस एक मायनस हे दोघं काय होऊन जातील कट होऊन जातील. कट केव्हा होतील जेव्हा आपण ह्या दोघं इक्वेशनला ऍडिंग करू तेव्हा काय होईल कट होईल. आपण म्हणूया इथे ऍडिंग
इक्वेशन 2 and 3. कोणतं इक्वेशन ऍड करतोय आपण 2 नंबरचं आणि 3 नंबरचं. 1 नंबरचं नाही करत कारण 1 नंबरलाच आपण कन्वर्ट कशात केलेले 3 नंबर मध्ये केलेले. मोठं काय दिलेलं मग आपल्याला 2 नंबरचे काय येईल मग 3x प्लस 2y इज इक्वल्स टू 19. आणि थर्ड काय 2x मायनस 2y इज इक्वल्स टू किती दिलेला आहे हा 6 दिलेला आहे. किती दिलेला आहे 6 दिलेला आहे. काय होईल मग आपण काय करतोय इथं ऍड करतोय. ऍड जेव्हा करू आपण तेव्हा जे आहे हा प्लस 2y आणि मायनस 2y. एक प्लस एक मायनस दोघं पण काय होऊन जातील कट होऊन जातील. उरला काय मग इथे 0 उरला. इथे काय दिलेला आहे 3 दिलेला आहे 2 दिलेला आहे. 3 आणि 2 किती होऊन गेला मग आपला 5x झाला इथे इज इक्वल्स टू 19 आणि 6 किती झाला इथे 25 झाला. हा आपल्याकडे काय उरलाय मग 5x इज इक्वल्स टू 25. आता x ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. 5 जो आहे तो काय इकडे मल्टिप्लाय 25 कडे गेला तर काय होईल मग तो डिव्हिजनला होईल. 5 1 जा 5 5 5 जा 25. x ची व्हॅल्यू किती आली आपली 5 आली. हा x मिळाला आपल्याला. x ची व्हॅल्यू किती आली 5 आली. x म्हणजे कोण आहे आपला x ला काय म्हटलेलं आपण ग्रेटर नंबर. ग्रेटर नंबर किती आला आपला 5 आला. पण आपल्याला अजून काय काढायचंय y पण काढायचंय म्हणजे स्मॉलर नंबर पण काढायचंय. मग आपण जी व्हॅल्यू आहे x ची ती कुठे पुट करणार. एक तर इक्वेशन नंबर 2 किंवा 3 मध्ये करणार. 1 मध्ये नाही करायची कारण इक्वेशन 1 ला आपण चेंज केलेले. घ्या मग एक तर 2 मध्ये करायची एक तर आपल्याला 3 मध्ये करायची. मग आपण काय म्हणूया पुट व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन 3. 3 नंबरच्या इक्वेशन मध्ये काय करतोय आपण व्हॅल्यू पुट करतोय. 3 नंबरचं इक्वेशन काय दिलेलं आहे आपल्याला 2x मायनस 2y इज इक्वल्स टू 6. कशाची व्हॅल्यू पुट करतोय आपण x ची व्हॅल्यू पुट करतोय. मग x च्या ठिकाणी काय ठेवणार आपण 5 ठेवणार. 5 2 जा 10 आला मायनस 2y इज इक्वल्स टू 6 आला. आता हा जो 10 आहे तो इकडे काय प्लस आहे. तो जर आपण 6 कडे पाठवला तर काय होऊन जाईल सबस्ट्रॅक्ट मायनस होऊन जाईल. मग आपण हा 2y तसाच ठेवू. इकडे हा 6 होता 10 इकडे प्लस होता इकडे आला तर काय झाला मायनस झाला. 6 मधून 10 गेला म्हणजे छोट्या संख्येमधून मोठी संख्या गेली. आन्सर काय येणार आहे आपला 4च येणार आहे. मोठ्या संख्येचं साइन काय लागणार आहे इथे मायनस लागणार. इथे काय राहिला मग 2y. आता जर आपण साइन बघितली दोघीकडे काय मायनस मायनस साइन आहे. मायनस मायनस साइन काय होऊन जाईल इकडे कट होऊन जाईल. उरला काय मग आपल्याकडे 2y इज इक्वल्स टू 4. 2y इज इक्वल्स टू किती आला इथे 4 आला. y ची व्हॅल्यू काय येईल मग आपली 2 इकडे जर मल्टिप्लाय y ला 4 कडे गेला तर काय होईल डिव्हिजनला जाईल. 2 1 जा 2 2 2 जा 4. y किती मग आला आपला 2 आला. y म्हणजे काय आपला y म्हणजे काय होता आपला स्मॉलर नंबर. स्मॉलर नंबर किती आला आपला 2 आला आणि ग्रेटर नंबर किती आलेला आहे 5 आलेला आहे. मग आपण इथे लिहून घेऊया आपले नंबर x आणि y. एक्स वाय किती आला मग x किती आला होता आपला 5 आला होता आणि y किती आला 2 आला. हे काय आपला आन्सर आहे. रिव्हिजन साठी आज आपण 6 क्वेश्चन सॉल्व केले. प्रत्येक प्रॅक्टिस सेट मधला प्रत्येक एक क्वेश्चन जो इम्पॉर्टंट आहे आणि मागच्या वर्षी विचारलेले असे प्रश्न आपण सॉल्व केलेले आहे. याची प्रॅक्टिस करा व्यवस्थित आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.